रामकृष्ण हरी, स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये। आज मी तुम्हाला दाखवत आहे टोमॅटोची चटणी कशी करायची ती। बघा, बरेचदा काय होतं, टोमॅटोची भाजी आणि टोमॅटोची चटणी हे वेगवेगळे रेसिपी आहेत, तर ते बरेचदा टोमॅटोची चटणीलाच टोमॅटोची भाजी आणि टोमॅटोच्या भाजीलाच टोमॅटोची चटणी असं बोललं जातं। तर इथे मी तुम्हाला टोमॅटोची चटणी कशी करायची ते दाखवते। इथे मी 2 टोमॅटो मधून कट करून घेतलेले आहेत आणि चाकूने त्याच्या ज्या बिया आणि गर असतो तो व्यवस्थित असा काढून घेते। चाकूने बघा तो व्यवस्थित निघत नाही, म्हणून एका चमच्याने तो चमचा जर गोल असा फिरवला तर त्याच्या आज जो गर आहे त्याच्यासहित पूर्णपणे बिया पटकन निघून जातात। बघा, सर्व टोमॅटोच्या मी आतल्या बिया गर काढून घेतला आणि ते टोमॅटो व्यवस्थित असे तुम्हाला जेवढ्या आकाराचे हवे आहेत त्या आकाराचे ते कट करून घ्यायचे। हे जे आपण कट केलेले टोमॅटो आहेत ते आपण भाजून घेणार आहोत, म्हणून हे कट करून घ्यायचे। बघा, सर्व टोमॅटो मी इथे कट करून घेतलेले आहेत। चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। आता 2 टोमॅटोसाठी 1 कांदा घेतलेला आहे। कांदा देखील कट केला आणि त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या सुट्ट्या केल्या, जेणेकरून ते देखील व्यवस्थित असं भाजलं जाईल। जेवढं तुम्ही व्यवस्थित भाजाल तेवढी टोमॅटोची चटणी टेस्टी लागते। तर कांदा, टोमॅटो आणि 5-6 मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत। तर त्या प्रथम तेल वगैरे काहीही न टाकता प्रथम त्यामध्ये गरम कढईमध्ये मी मिरच्या टाकून घेतल्या। मिरच्या बघा अशा मध्ये मोडून घ्यायच्या किंवा त्याला थोडेसे चाकूने कट करून घ्यायच्या, मधून अशा फोडायच्या, नाहीतर त्या मिरच्या जराशा जरी गरम झाल्या म्हणजे भाजल्या तर त्या फुटून अंगावर येऊ शकतात। म्हणून इथे मी मिरच्यामधून अशा मोडून घेतलेल्या आहेत आणि ते आता व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या। मग इथे तेल वगैरे आपण काहीही न वापरता मिरच्या आपण इथे भाजून घेतोय। त्या मिरच्या बऱ्यापैकी भाजलेल्या आहेत, त्या काही आपण साईडला काढणार नाही, त्यामध्येच आता आपण वरून कांदा टाकणार आहे। मिरच्या बघा प्रथम का भाजायच्या, तर त्या कांद्यामध्ये कांदा टाकल्यानंतर तर त्या व्यवस्थित अशा भाजल्या जात नाहीत। इथे बघा, त्या मिरच्या कांद्यावरच बऱ्याचदा राहतात आणि त्या व्यवस्थित अशा भाजल्याच जात नाहीत, म्हणून थोड्याशा मी हलक्याशा मिरच्या अगोदर भाजून घेतल्या आणि नंतर त्यावर कांदा टाकायचा। आता जो आपण कांदा टाकलेला आहे त्याच्या पाकळ्या बघा व्यवस्थित मी सुट्ट्या केलेल्या आहेत। आता तो व्यवस्थित असा हलवून त्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा। अगदी मंद आचेवर आपण हा कांदा भाजून घेणार आहोत, कारण गॅसची फ्लेम हाय केली तर तो एका साईडनं करपला जातो आणि एका साईडनं कच्चाच राहतो। इथे बघा कांदा देखील थोडासा भाजलेला आहे, म्हणजे बऱ्यापैकी भाजल्यानंतर त्यामध्येच मी टोमॅटो देखील टाकून घेते। आता ते सर्व आता व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आहे। इथे कांदा बघा थोडासा त्याची कलर चेंज झाला आहे, टोमॅटोचा देखील थोडासा कलर चेंज झाला आणि नंतर मी त्यामध्ये लसणाचे 4 ते 5 पाकळ्या टाकलेल्या आहेत। ते व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। लसूण शेवटी टाकायचं बघा, म्हणजे लसूण थोडासा कच्चा, त्याची चव खूप छान लागते। तर ते कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण सर्व आपलं भाजून एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं। तर ते व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं। बऱ्यापैकी थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये मी ते टाकून घेते आणि त्यामध्येच भाजलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे। कच्चे जरी वापरले तरीही काही प्रॉब्लेम नाही, पण भाजलेले शेंगदाणे टाकले ना तर त्याची छान अशी चव लागते। आता बघा ते व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं। ते बारीक करताना थोडासा त्रास होतो, परंतु ते मध्ये मध्ये हलवून किंवा अगदी एखादा चमचा पाणी टाकून ते व्यवस्थित असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। इथे व्यवस्थित असं मी बारीक करून घेतलेलं आहे। कढईमध्ये मी तेल टाकलं आणि त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून त्याची फोडणी व्यवस्थित अशी तडतडून द्यायची आणि नंतर त्याच फोडणीमध्ये कढीपत्ता देखील टाकायचा। ती फोडणी तयार झाल्यानंतर त्यामध्ये जे आपण कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण बारीक केलेलं होतं ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं। अगदी मंद आचेवरही आपण पूर्ण प्रोसेस करत आहोत। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं
ते व्यवस्थित असं मिक्स करून एक ते 1.5 मिनिट ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपण. आणि ते व्यवस्थित परतल्यानंतर त्यावर 1-2 मिनिटासाठी ते झाकून ठेवायचं. झाकून ठेवल्यानं काय होतं तर त्याला छान असं साईडनं बघा तेल सुटलं जातं. आणि ही आपली टोमॅटोची मस्त अशी चटपटीत आणि झटपट अशी होणारी चटणी तयार झालेली आहे. ही बघा जिरा राईस किंवा साधा राईस अगदी चपाती भाकरीसोबत देखील खूप छान लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.